एवढं असून मेंढ्या सांभाळले पाम घ्यायला किती देवाचा नादी बाळूमामाच्या मेंढ्या सांभाळल्यामध्ये लय आशीर्वाद लागतो. आमच्या गावात पोराला इतका देवाचा नादी की लय नादच करायचं नाही. मग असं मधातून कळायला पहिल्यापासून पहा मी तुमचा लाडका सिद्धून आम्ही निघालो गावाकडून मेंढ्या करतो. आम्हाला मेंढ्या दिसना मेंढ्या भल्या लांब होते. मग काय डायरेक्ट मेंढ्याकडे आलो. मेंढ्याकडे आली की समज नाही की आईस्क्रीम खाल्ल्या आईस्क्रीम खाऊ घातल्या डायरेक्ट मग मेंढ्या पाहायला चला म्हणलं आता मेंढ्या सांभाळू जास्त काय लिहून पडलं तर म्हणलं असं दर्शक मेंढ्या बसू. मग इथं मेंढ्या बसल्या ह्या पा मग कशा गप्पा मारते तिथे दोघं जण. या जगात फक्त सगळ्यात सांभाळणार फक्त पांढरं पडणार इथं कोणी पाहायचं नाही. नवरा मेराची बायको म्हणते हा याला आपल्या गावात याचं म्हणणं आहे की या जगात मायबापाशिवाय आपलं कोणीच नाही बायको नाही कोणी नाही. मग काय तेच खरं त्या बिचाराचं आई वडल्याशिवाय आपलं कोणीच नाही बायको नाही कोण नाही. एका मावशीनं आणलं होतं फराळीचं. मग चला म्हणलं समजे फराळीचं खाऊ म्हणलं मेंढ्याला ताणाले असतात मेंढ्याला एकदा पाणी पाजून देऊ. मग आणले मेंढ्या पाणी पाजायला. खरंच भाऊ मेंढ्या इतक्या ताणाल्या होत्या की अशा पळू लागल्या पाणी प्यायला. म्हणलं अरे बाप एखाद्याला ढुसणी दिली ना डायरेक्ट कांबरातून मोडायचं काम आहे. पण कधी कोणाला ढुसणी देत नाहीत बाबा त्या. मस्त पाणी प्यायला आल्या पा मग त्याची रांग इकलं कशी लागली पाणी प्यायला. इतकं पाणी पिऊ लागले की म्हणलं यायला चालता येतं नाही काय माहिती. आता एका बाकाच्या अंगावरच पडू लागले. मला वाटलं पडतात का पाण्यात पाण्यात काही नाही. जाता जाता सगळ्यांना आता जे मला रेकमेंड करा आपल्याला फॉलो करा. जय मल्हार सर्वांना.